ओके मंडळी, आता मी जाते. मला जायला हवं, कारण आता माझे बाबा मला विचारणार आहेत, शिवाली हे खरं आहे का? तर तुम्ही सगळ्यांनी आता बघा आमच्या फॅमिलीचा हा धमाकेदार ड्रामा, जो सादर करणार आहेत ऑफकोर्स शिवालीची फॅमिली आणि माझा निशिम. हाय, दिवसभराचं वर्तमानपत्र सुद्धा पाठ झालं. आता वेळ कसा घालवायचा? अरे 10 वाजले. बबिता भाभीची अंडी आणायची वेळ झाली. अरे वा, वा, वा. ए आले अरे बबिता भाभी, आया आया, उपरो उपरो, आमा ना चौगुला. हाँ बबिता भाभी, तमना वो नाका बार अंडी मारू माटो तो मारू माटो एक ब्रेड ना पाकिट ना आणशील का प्लीज? हा, एक ब्रेड ना पाकिट. हा हो, हूँ तने घी पे करी नाखवा. हा हा, वल्लव रे ना, वल्लव ना ना नाखवा. हा बरं, चला. आता ब्रेड आणला की त्याला मस्त बटर लावतो, तेवढ्याच व्यायाम. वा छान. आता कसा वेळ घालवायचा? आओ थांबा ओ बाबा. अहो गाडी पार्क करतोय मी पार्किंग मध्ये. आता कार मधून कशी बेल वाजवू मी? हा, इथून बेल वाजवता येणार आहे मला? किती घाई आहे का यांना? आरामात या, नाहीतरी इकडे येऊन रंगभूमीचा चेहरा पाडणारच आहात. शक्यतो घाई करू नका. जेवढे उशीर राहाल तेवढी इब्रत वाचेल. बाबा लिफ्ट मध्ये असलो तरी ऐकू येत या मला. अच्छा, लिफ्ट मध्ये. आणि डिटेलिंग बघ म्हाताऱ्याचं. पहिलं वाक्य पार्किंग मध्ये, दुसरं वाक्य लिफ्ट मध्ये. कसं लिहितायत? बेटा शिवा बेटा मला सांग, सोड्याचं बूच न उघडता तो आपण सोडा पितो का? नाही बाबा. मग दरवाजा न उघडता कशी आलीस तू? बाहेर जा बेटा. नाही बेटा. नाती वेगळी, भूमिती वेगळं. या बाहेर जा बेटा. काय तू काय घाई आहे? जांभई बापू, तुम्ही पण. जावई बापू आहे मी. जांभई बापू काय? सॉरी, तुमचा अभिनय आठवला आणि जांभई बाबा. या. मी असाच निघून जाईल ना? नाही. काय गरज आहे का यांना? दारात जा, परत उघडा. चला वाजवा. दार उघडच आहे, दरवाजा ये लवकर. कशाला परत पाठवलं? परत का पाठवलं मग? हो, हरकत. काय झालं मला? हा, काय झालं? माझं बोकड कार हे माझं पाडच कार रडतंय. बाबा काय रडायला काय झालं मला सांग? बाबा, मला कंटाळा आलाय हो माझ्या आयुष्याचा. मी कंटाळले बाबा. बाबा माझ्या आयुष्यात सुखाचे गालिब फुलणारच नाहीत का हो? सुखाचे गुलाब असतात बेटा, सुखाचे गालिब नाही. आणि गालिब म्हणजे आपल्या शेजारी ते घोलप राहतात ना. घोलप आहेत ते. मग गालिब म्हणजे कोण? हो बाबा, मिर्झा गालिब. हा शहाणपणा कल्याणला दाखवायचा, इकडे नाही. इकडे बालनाट्य शिबिर बिबिर तिकडे शहाणपणा दाखवायचा. इथे काय संबंध होता मला सगळ्यांनी सांगा. काय संबंध? इथे बालनाट्य शिबिराचा काय संबंध? तसं नाही, मुळात घोलपला पंच संपलेला होता, त्याच्यावर ऍडिशन करून पंची माती करायची. तुम्ही कशाला विचारलं गालिब कोण वगैरे? हरकत नाही. बरं मला सांग काय झालं? शिबिर सगळीकडे. बरं शांत व्हा. मला सांग काय झालंय? जीवनाचा कंटाळा येईल असं काय झालंय मला सांग बघू. बाबा हा निशिम माझ्याशी भांडतच नाहीये हो. गेले 3 महिने 1 मिनिट सुद्धा भांडलेला नाहीये माझ्याशी. मला ना कंटाळा आलाय आयुष्याचा. नुसतं गुलू चांगलंच वागतो माझ्याशी. आयुष्य गुळगुळीत केलंय एकदम. हा मनुष्य भांडत नाही म्हणजे काय? अगं बाबू, काय बोलतेस तू? इकडे बघ माझ्याकडे. मी भांडत नाही म्हणून तुला त्रास होतोय? हो. अगं पण का भांडू मी उगाच तुझ्याशी? माझं प्रेम आहे ना तुझ्यावर. उलट मी भांडत नाही तुझ्याशी, याचा आनंद व्हायला पाहिजे तुला. काय बाबा? हा निशिम, प्रेम वेगळं असतं, भांड वेगळं असतं. बाबू, तू बोलताना विचारच करत नाहीस का ग? काय अर्थ आहे या वाक्याला मला सांग. प्रेम वेगळं असतं, भांड काहीच अर्थ नाही याला. मग तुम्हीच सांगितलं होतं ना की संसारात भांडण खूप महत्वाचं असतं. मी सांगितलं होतं. येस, पण मी भांडायचं कशाला? उगाच भांडायचं? निशिम, माझ्या बाबांची शिकवण आहे माझ्यावर. माझे बाबा मला नेहमी सांगतात, काय?
अगर नहीं हो गिले शिकवे तो रिश्तों में कैसे आएगी मिठास. थोड़ी शिकायत थोड़े शिकवे इसी से तो बनता है ना परिवार. वा हे बाबा सांगायचे तुला नेहमी बाबा सांगायचे. नेहमी सांगायचे नेहमी सांगायचे. बाबा हे म्हणून दाखवता परत एकदा अगर नहीं हो शुक शुक गुल्ले. बस झालं ही यांची लायकी हा. हा, गिले शिकवेला शुकशुक गुल्ले म्हणताय ते बरं. हा? आणि हे एवढा मोठा शेर म्हणून दाखवणार आहे जमणार आहे म्हाताऱ्याला. वयोमानानुसार जरा जमत नाही हल्ली. हो ना. पण हात जोडतो मी. माझ्या मुलीचा प्रॉब्लेम माझ्या लक्षात आलाय. तुम्ही भांडा पटकन भांडून काय बोलता बाबा मी भांडू. 1-2 मिनिटं भांडा तिचं आयुष्य नीट. हे बघा बाबा मला नाही जम अरे मी सांगतो भांडा. विनाकारण कोण भांडतं कोणाशी. निशिम तीच तर गंमत आहे ना रे आयुष्याची. हे बघ कारण असताना भांडणार आहेत ना सामान्य असतात. कारण नसताना जे भांडतात ना ते लिंडेज असतात. अरे तुम्ही दोघंही लिंडेचच आहात. लिजंड असा शब्द आहे हा, आता ले- तो. ले- ले. आणि ही शिकवण असेल ना तुझ्या बाबांची तर थुकतो मी या शिकवणीवर. निशिम- हात जोडतो मी. पाय पडतो. बाबा नको बाबा नाही पोरी नाही. तुम्ही माझ्या मुलीचा संसार तुमच्या हातात आहे. अहो बाबा काय बोलताय. पाहिजे तर मी सदरा पसरतो. काय मी सदरा पसरतो. नाही हो बाबा. पाहिजे तर हे लेंगा. ओ बाबा लेंगा इलास्टिक होता सोडा तर लागला हे. काळजी मी घ्या. पाहिजे तर बाबा- लेंगा पसरतो प्लीज. भांडा तिच्याशी. अहो बाबा काय? माझ्या मुलीला मारहाण करा. हो तिच्याशी भांडा. अहो थांबा हो. उलट्या खोपडीचे आहात का तुम्ही. माझ्या मुलीशी भांडा असं कोणता बाप सांगतो. विनाकारण भांडू मी तिच्याशी. हा, मला नाही जमत असं. अरे असं काय कर. नाही नाही मला नाही प्लीज जमणार. भांडा ना प्लीज मला भांडा. जमणार नाही अरे भांडायला. काय नाही जमणार. सोपं आहे काय त्याच्यात आहे? मला नाही जमत हो. अरे कारण सुद्धा लागत नाही भांडायला. आम्ही दोघे दाखवतो. इकडे बसा. ये शिवाली ये. अरे काहीच टेन्शन नाही त्याच्यात. काय आहे अरे कारणच पाहिजे ना. ये बेटा ये चल. ए धक्का काय मारता रे तुम. मैंने किधर मारा धक्का. मैंने मारा बोलो तो. मैंने नहीं मारा धक्का. 1 मिनट तुम भाईंदर वाला है ना. विराट ट्रेन में क्या आता है. ये बोरीवली वाला ट्रेन है. तू विराट क्या क्या बोलते ए है? बोरली का आदर करेगा समझा नहीं तू. तू मत निकाल. अरे कानगिरीचे मारे काय. कानगिरीचे मारे का मतलब क्या है? हाँ तेरे बाप को जाके बता दूंगी मैं. ए तेरे टकले बाप को जाके बोला. मेरे को मत बात. मैं बाप मत निकाल मेरा. तेरा टकला बाप निकालेगा. तू टकला है. तेरा बाप टकला है. तू टकला है. तेरा बाप टकला है. काय हे बघ विषय लागला आम्हाला भांडायला. अहो पण तुम्हाला कळलं का दोन्ही साईडनी तुम्हीच टाकले होतात. हरकत नाही. उगाच एकमेकांना टाकले अरे पण टाकले. भांडण तर झालं ना. अहो बाबा बाबा मी ट्रेन मध्ये राहतो का. हा आम्ही ट्रेन मध्ये राहतो. धक्का लागला नवरा बायको भांडतायत. हे ट्रेन मधलं भांडण झालं. हे घरात करू मी. घरात धक्के मारता नवरा बायकोला. हा मी तुला आधीच सांगितलं होतं ही फॅमिली संस्कारिक नाही. बाबा. आधीच सांगितलं लग्नाच्या वेळेला सांगितलं होतं. हा कल्चरल डिफरन्स आपल्यात राहणारच. अरे एक मिनिट मी आता सोपं करून सांगतो तुम्हाला. बाबा. कसं भांडायचं सोपं करून सांगतो. टेन्शन घेऊ नको. आता मी निमिषराव करतो. तुम्ही निमिष. मी निमिषराव करतो. बाळा तू शिवाली करायचं. हा चा, आता बघा. बाबा. हा मी शिवाली करायचं. हो बाळा. बाबा मला जमेल. ए बावळे कोण आहेस तू. हा कोण आहेस तू? होय. वेगळी कोणतरी आहेस. होय. शिवालीच आहेस ना. होय होय. बाबा मी शिवालीच आहे. मी शिवालीच आहे. हो बाळा. विसरलेच आता होते. बघा कसं भांडायचं बघा. म्हणजे तुम्ही तिकडे भांडू शकता. तू शिवाली आहेस मी निमिष आहे. हा. आता मी ऑफिस मधून येणार. हा हा चालेल. तयार आहेस का तू. हो हो बाबा मी वाट. मी निमिष आहे. मी निमिष आहे. हो हो बाबा. या निशिम या. दरवाजा उघडायला इतका पटकन कसा उघडलास. इतका पटकन दरवाजा कसा उघडलास. निशिम मी दरवाजावरच होते ना तर दरवाजा होता तर दरवाजावर होतीस म्हणजे इतर काम करतच नव्हतीस तू. नाही मी दरवाजा. घरातली कामं कोण करणार. निशिम मी आवाज कमी ठेवायचा. आवाज कमी. नवऱ्याशी बोलतेस. नवऱ्याशी बोलते म्हणजे आवाज कमी ठेवायचा. आवाज कमी ठेवायचा म्हणजे काय? मी नवऱ्याशी बोलते. बघ आहे की नाही. हा हा? लागलं का कारण लागलं काय. भांडारा कारण लागलं का मला? लहानपणा शिकवू नका. 2 मिनिट तुम्ही पण घाबरला होता. नाही नाही नाही. मला दिसलं तुमच्या डोळ्यात. नाही 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 घाबरलो काय नव्हतो मी. करताय तुम्ही माझ्या शिकवणीचं? आमचं ठरलं होतं बे. पण काय झालं. काय झालं. तुझ्या डोळ्यात कासव. तुझ्या डोळ्यात आसव. हा काय झालं. अरे ही एक नवीन नौटंकी आहे यांची. काही झालं की रडते ही बाई. काय झालं. बाबा काय सनी देओल आहेस तू. बाबा
बोल बेटा. बोल बेटा. किती छान भांडलात बाबा. मी हो बाबा हो, खूप छान भांडलात. असं वाटलं की तुम्ही जन्मतः भांड फावडा आहात. हे बस झालं, हे खूप झालं आता. नाही मी निघतो. नाही, मला सिरीजच नाही करायची. नाही. भांड फावडा, भांडकुदळ हा शब्द आहे. तर कुदळ आणि फावडा असा विनोद केला तुम्ही जुळून. हा? आणि माझ्या एंट्रीला म्हणता की येऊन तुम्ही रंगभूमीचा चेहरा पाडणार आहे. तुम्ही एंट्री घेतली ना, रंगभूमी पळते इथून. कळलं का? मजा नाही काय पंच मध्ये. हरकत आपण मी वेगळ्या पद्धतीने तुम्हाला सांगतो. आपण एक काम करूया. आता तू बाबा करायचं, मी शिवाली करणार. आता बघ कसं भांडायचं दाखवतो. हा बाळा, बाबा. लक्षात आलं? तू बाबा करायचं. मी लेंगा घालून येऊ? नाही बेटा, हा आहे ना, हे एकच लिंग आहे. मग तुम्ही काय करणार? नाही बरोबर. हो, मी काय करणार. असू नका. हरकत आहे. हा तर आता मी शिवाली करतो, तू बाबा करायचं. हो, बाबा. चल, या आपण बाहेरून येऊया. बाहेरून कसं? या ना. हो बाबा, काय करताय? शिवाली आहे ना. हो बाबा, अहो, लाज वाटते का तुम्हाला? अहो, असं- जवळ कसले तर माझ्याशी काय लगट करताय? अरे ते शिवाली आहेत ना कॅरेक्टर मध्ये. हे गप का? मला नाही चालणार. घे ना. तुमची खिचरटगिरी संपवा लवकर. तुमचं ऍटलिस्ट तसा हात तर ठेवा. चालेल. बाबा मी रेडी आहे. हो. बाबा. शिवाली बेटा, काय झालं? काय झालं जावई पुबा? पुबा तुझा बाप. बाबा पुबा कोण आहे इथे? जावई बापू आहे. माझं करते ना ती. थांब ना जरा. हा, काय काय झालं जावई बापू? काही नाही झालंय. शिवाली हे खरंय? काय म्हणताय जावई बापू? नाही बाबा नाही. काही नाही झालंय? नाही बाबा. काय म्हणाले ते? काही नाही. काही- काही नाही झालं. घरी. तू अशी नाही ऐकणार. तुझ्या काही नाही झालं. नाही बाबा नाही. काही जावई बापू, काही नाही केलंस? काही नाही केलं. हे माझे संस्कार आहेत. ही माझी शिकवण आहे शिवाली. आता काही नाही झालं. उद्या मी बाहेर रस्त्यावर गेलो, लोक मला भेटायला आली तर ती मला काय बोलणार? देखो काय नाही झालं बोलू मुलगी को जो बापो झाले बाबा. काही नाही झालं. उद्या मी नेपाळला गेले तर तिकडची लोक काय म्हणणार? शाबजी मुलगी को बाबा जा रहे हैं, कुछ न हुए. उद्या मी माहेशमती साम्राज्यात गेलो. माहेशमती? तिकडे कालके आला. त्याने विचारलं तर त्याला काय सांगणार मी? काय नाही झालं नाही बाप. माओ लागतंय शिवाली. अरे खरं झालं शिवाली. बाबा आहेत ते. बाबा बापू. काय पाहिजे तर मी तुमच्याबरोबर संसार करतो, पण पहिलं थांबवणार नाही. आपण विचारूया आपल्या हास्यरसिकांना. प्रसाद दादा, तुम्हाला कसा वाटला परफॉर्मन्स? लाजवाब, फार सुंदर. काही सिरीज पुण्य घेऊन आलेल्या आहेत. त्यातली टॉप नंबरवरची ही सिरीज आहे की ती कधीही सादर झाली तरी त्याला हमखास हाशे टाळ्या मिळतात. समय तुझं करावं तितकं कौतुक कमी आहे. एका सिरीजसाठी तू वारंवार तुझ्या डोक्यात जेवढ्या कल्पना येतात आणि ज्या वेगवेगळ्या पद्धतीने तू त्या सिरीज मांडतोस ते अफाट आहे, अफाट. तुझ्याकरता एकदा टाळ्या व्हायला पाहिजे. शिवाली, दिवसेंदिवस तुझा जो वेडेपणा वाढत चाललाय तरी मला आता भीती वाटायला लागली आहे. पण ती भीती चांगल्या अर्थाची आहे की क्या बात आहे. म्हणजे एखादी आर्टिस्ट किती वेगवान पद्धतीने डेव्हलप होऊ शकते याचं तू उत्तम उदाहरण आहेस. क्या Thank बात आहे you, शिवाली. thank you. फॅन्टॅस्टिक. निमिष, मस्त ॲज युजल. मला ना तुझ्याकडे बघितलं की कायम लसणाची चटणी आठवते. लसूण चटणी आपण जेवणात रोज नाही घेत. 7-8 दिवसांनी, 8-15 दिवसांनी एकदा घेतो. पण जेव्हा तिची चव घेतो तेव्हा असं वाटतं यार लसूण चटणी रोज असायला हवी. बघ, विचार कर. वा वा वा. निमिष, मला
एक गोष्ट आवर्जून सांगायची की हा मंच तुला खूप लॉयल आहे, कारण तुझ्याशिवाय आम्ही शिवाली हे कराय कधीच करत नाही. आणि मधून मधून येत राहा. आम्ही तुला तेवढंच मिस करतो जेवढं तू आम्हाला मिस करतोस.